म्हणून इथं मगर आहे पलीकडे, मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. संपूर्ण प्रदक्षिणा घालायची, पलीकडे सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. अजून सकाळ सूर्य उगवला तो प्रकाश किरण सूर्यकिरण जातात. ही पूर्व दिशा आहे. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे, डोक्यावर 12 राशी आहेत, हातामध्ये अमृत कलश आहे. 12 राशी सूर्याभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून सकाळी सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. म्हणून सूर्यपासून कुंती कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. आता इथून खाली गेलात ना 5 मिनिटं पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुणाने शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिराची, या मंदिराची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना तिथे संभाजींना पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. तिथे हत्या झाली. तिथे समाधी आहे. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे भीमा बामा इंद्राणीचा. तिथे समाधीची हत्या झाली, तिथे समाधी आहे. आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. बघितलं ना, फोटो काढा, फोटो काढत चालेल. आता